Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा आपल्या बरोबर आहेत. सुनील भुसाराजी, ह्या सगळ्या विधानसभेच्या विक्रमगडच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव जवळपास 42,000 मतांनी झालेला आहे. हे पराभव तुम्हाला मान्य आहे का? या पराभवामागची कारणं काय? नाही, हा पराभव मला मान्य नाही. कारण जनतेने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. सर्वे माझ्या बाजूने होते. प्रचंड मतदारांचा उत्साह माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा बघितला. जयंत पाटलांची सभा आम्ही एक 8,000-10,000ची 7,000ची आम्ही केली होती अरेंज. तिच्यामध्ये 12,000 ते 13,000 लोकांनी त्या ठिकाणी लोक उपस्थित होते आणि प्रचंड अशी सभा ती झाली. माझा प्रचाराचा झंझावात सर्व जिल्ह्यांनी बघितला. सर्व जिल्ह्यातले पत्रकार असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील, सर्वांनी माझा विजय त्यांनी निश्चित होता. आणि असं असताना लोकसभेला जी मतं 72,000 मतं आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आणि 22,000 मतं बहुजन विकास आघाडीच्या आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांच्या उमेदवाराला मिळाली होती. दोन्ही मिळून 95 होतात. आणि माझं काम, माझा संपर्क, माझा लोकांमध्ये असलेला वावर 1 लाख मतं मी क्रॉस करणार होतो, 1.25 लाख असा माझा अंदाज होता. उलटं झालं, निकाल उलटा आला की मी 1.25 लाख त्यांना मतं पडली कमळाला आणि मला तरी 72 पडली. मी तुम्हाला म्हणजे आकडे सांगतो, डाटा आहे माझ्याकडे, की जवळपास 1,06,000 मतं ही खासदार हेमंत सरांना पडली होती. त्यातली 6,000 मनसेला गेली. 32,000 मतं ही प्रकाश निकम आणि जिजाऊचे बंडखोर जे होते त्यांना मिळाली. उरली 68,000, 70,000. ती 70,000 मतं कमळाला मिळायला पाहिजे होती किंवा 80,000 मिळायला पाहिजे होती. ती मतं मला मिळाली आहेत आणि माझी मतं त्यांना मिळालेली आहेत. हे स्पष्टपणे आहे, माझ्याकडे डाटा आहे, रेकॉर्ड आहे. आणि लोकांचा उत्साह, लोकांचा प्रतिसाद यामुळं हा विजय त्या ठिकाणी बाजूला गेला आहे असं माझं वैयक्तिक मत. हा सगळा ट्रेंड सेट होता का? कारण की तुमच्या सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार एक पराभूत होताना पाहायला मिळतात. नाशिकमध्ये मात्र महायुतीचे सगळे उमेदवार जिंकतात. नाही, मी 42,000 मतांनी हरलो. क्षितिज ठाकूर साहेब काहीतरी 25,000-22,000ने हरले. त्यानंतर बाजूला चारोस्कर ज्या आहेत त्या 40-45,000ने हरल्या. हा एक ट्रेंड सेट होता त्या ठिकाणी. आणि लाडकी बहीण वगैरे आमच्या भागात काही विषय नाही. लोकांना खावटीचं जास्त महत्त्व आमच्या भागामध्ये. खावटी याचं अनुदान लोकांना जे दिलं नाही सरकारने त्याचं लोकांना जास्त अप्रूप आहे आणि प्रचंड नाराजी होती या सरकारवर. मग असं असतानासुद्धा हा निकाल एक वेगळा आहे, अनाकलनीय आहे, अनपेक्षित आहे आणि मला वाटतं यातून काही वेगळं झालेलं आहे असं मला त्या ठिकाणी माझं निश्चितपणे मत आहे. आता तुमचा पराभव तर झाला आहे. अजित पवारांनी तुमच्याशी काही संपर्क साधला आहे का? तुम्हाला फोन केलेला आहे का? कारण की तुम्ही अजित पवारांचे जवळचे आमदार होता महाविकास आघाडीमध्ये. एकनाथ शिंदेंचे तुमचे चांगले संबंध आहेत. कुणी महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी तुमच्याशी संपर्क साधला? नाही, कुणी संपर्क साधला नाही आणि तो कसा काय प्रश्न येणार नाही. कारण आम्ही साहेबांसोबत आहोत, साहेबांसोबत होतो आहोत आणि आयुष्यभर साहेबांसोबत राहू. त्यामुळे मला कुणी संपर्क साधण्याचा प्रश्न येत नाही. आता या सगळ्या तुमच्या निकालाच्या संदर्भात तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे या सगळ्या संदर्भाची तक्रार वगैरे करणार आहेत का? मी करणार आहे. मी बाकीच्या जे काही संसदीय आयुध आहेत त्यानुसार सगळं माझं ज्या मला शंका आहेत किंवा मतदारसंघातील लोकांचा जो काही म्हणणं आहे की आपण मतदान दिलं आहे पण ते तुम्हाला मिळालं नाही, त्यामुळे लोकंसुद्धा त्यामुळे चिंतेमध्ये आहेत. अतिशय वातावरण निराशेचं आहे, लोक डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे मला ते सगळं करावं लागेल आणि ते मी करेन माझ्या पद्धतीने. आपल्यासोबत राजेसाहेब देशमुख आहेत बीड परळीचे. राजेसाहेब देशमुख जी, तुम्ही निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सुद्धा तुम्ही ट्विट टाकलेलं होतं की बूथ कॅप्चरिंगचा सगळा प्रकार जो आहे तो परळीमध्ये सुरू होता. नाही, ट्विट नाही टाकलं मी. प्रत्यक्ष बूथमध्ये जाऊन ते प्रॅक्टिकल दाखवलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला की एकच माणूस कसा मतं करतो. तर सेन्सिटिव्ह हायकोर्टनं 122 केंद्र हे सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केलं. ते जिथं CRFचे जवान लावा म्हणून सांगितलं होतं तसं काही न होता एकच माणूस बटन दाबतो ही प्रकार त्या ठिकाणचं ओरिजिनल प्रॅक्टिकल दाखवलं महाराष्ट्राला. पण आता सोशल मीडियावरती देखील आता बीड परळीमधल्या विविध मतदान केंद्रावरती कशा पद्धतीने दमदाटी पद्धतीने जे मतदार येतात त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांना मतदान केंद्रापर्यंत जायला नाही दिलं, अशा पद्धतीचे आता व्हिडिओ जे आहेत ते समोर येताना पाहिलं. नाही, हे अराजकता एवढी झालेली आहे की आता वरच्यावर बिहारमध्ये जर गेलं तर बिहारवाले लोक म्हणतील की परळी करायला काय. एवढा प्रकार या ठिकाणी परळीमध्ये झालेला आहे. परळी हे आता तिथे कायद्याचं राज्यच राहिलं नाही. कुठलाही कायदा नाही, काही नाही. स्वतंत्र आपलं स्वतःच्या मनमानीप्रमाणे पालकमंत्री तेच, मंत्री तेच, सगळे पोलीस तेच, सगळं खातं तेच. आणि याच्यामुळे ही जी अराजकता लोकशाहीला काळीमा फासणारी ही अतिशय अयोग्य आहे. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला
न परवडणारी आहे. सर्वसामान्य माणूस हा तिथला उद्ध्वस्त झालेला आहे. कुठलाही उद्योगधंदा नाही, कुठलंही कुण्या माणसाला काही काम देत नाहीत, कुणाला नोकरीचा काही प्रकार नाही. हे सगळा नंबर 2चा धंद्यातलं एक मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी आता महाराष्ट्र पाहतो. लोकसभेमध्ये मात्र महाविकास आघाडीला तिथे संपूर्ण यश प्राप्त झालं, बजरंग बाप्पा खासदार झाले. परंतु विधानसभेमध्ये मात्र सगळं उलटं चित्र जे आहे ते त्या सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेलं. फक्त बीड शहरामध्ये संदीप क्षीरसागर आले नाही, तर बाकीच्या ठिकाणी तुमचे सगळेच उमेदवार, तुम्ही सुद्धा पराभूत झालेला आहात. 1,40,000 मताधिक्याने तुमचे विरोधी बाकावरती असलेले धनंजय मुंडे जिंकले. एकच माणूस ज्या दिवशी बटन दाबतो 1,00,000 सगळे मतं त्यांनाच पडतील ना. मतदान पडायला काय लागतं साहेब? जो माणूसच तिथं दुसरा कोणी समोरच्या माणसालाच मताला येऊ द्यायचं नाही असं ठरलं. लोकशाही पद्धतीने निवडणूक आहे, आज ते 50,000 पडतात. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली तर 50,000 मतांना पराभव झाला. लोकशाही पद्धतीने म्हणजे कोणत्या मार्गाने? बॅलेटवरती पुन्हा निवडणूक झाली पाहिजे? बॅलेटवरती निवडणूक झाली पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला मत करू दिलं पाहिजे. येणाऱ्या माणसाला मतदान केंद्रामध्ये मत करू दिलं. आजही या लोकशाहीमध्ये येणाऱ्या माणसाला मतच करू दिलं जात नाही, त्याला मतदान केंद्रात येऊ दिलं जात नाही. फक्त शाई लावणे, बटन त्यांनी दाबणे. शाई लावणे, बटन कोण दाबतोय? एकच माणूस दाबतो. या पद्धतीची निवडणूक किती मतानं येईल ना, त्याला मोजायची काय, काउंटसुद्धा करायची गरज नाही. निवडणूक आयोगाकडे मग याची तक्रार वगैरे करणार आहात का? कशा पद्धतीने पुढे हायकोर्टात वगैरे तुम्ही या सगळ्या संदर्भात याचिका करणार आहात? आम्ही आता आदरणीय पवारसाहेबांची भेटीसाठी आलो. पवारसाहेबांची आता बैठक आहे. पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेऊन आपण आता पुढली प्रक्रिया आपण करू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राजेसाहेब देशमुख, जे परळी विधानसभेमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते. त्यांचा पराभव जवळपास 1,40,000 मताधिक्याने झालेला आहे. परंतु सगळ्या परळीमध्ये बिहारसारखी परिस्थिती जी आहे ती निर्माण करण्यात आलेली होती. एकच जण जो आहे तो सातत्याने मतदान केंद्रावरती मतदानाच्या मशीनचं बटन दाबत होता आणि मतदारांना फक्त शाई लावून संपूर्ण बाहेर पाठवण्याचं काम जे आहे ते या सगळ्या परळी विधानसभेत होत होतं. असा थेट हल्लाबोल आरोप जो आहे तो राजेसाहेब देशमुख यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.